श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण खूप सुंदर अशी फ्रॉक शिवणार आहोत। हा माझ्याकडे एकदम पातळ असा पॅन्ट पीस आहे व त्याला शाईन खूप आहे, त्यामुळे यापासून मी खूप सुंदर अशी फ्रॉक शिवणार आहोत। त्यासाठी मी 18 इंच उंची घेतलेली आहे व याची रुंदी जवळजवळ 22 इंच घेतलेली आहे। हे पहा, 14 इंच याची रुंदी घेतलेली आहे आणि 11.5 इंच याची उंची घेतलेली आहे। आपण ह्याची वरती पेटी तयार करणार आहोत व खालचा घेर हा जे मोठं कापड दिसत आहे त्या मोठ्या कापडापासून करणार आहोत। आणि आत्ता जे दाखवले 3 इंच रुंदीवाली पट्टी त्याचे आपण बंद तयार करणार आहोत। खूप सुंदर अशी आपण आज फ्रॉक तयार करणार आहोत। 3 वर्षाच्या मुलीसाठी मी ही फ्रॉक तयार केलेली आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, हे अशा आपण चुन्या माळा पाडून घेतलेल्या आहेत। आता आपण त्याला जो चौकोनी तुकडा घेतलेला आहे हा याला जोडून घेणार आहोत। आपण चुन्या किती घ्यायच्या, ह्या तुकड्याची जेवढी रुंदी आहे तेवढ्या चुन्या घ्यायच्या आहेत। हे पहा, आपण त्या चुन्या हे कापड दुहेरी करून त्यावरती शिवून घेत आहोत। डबल टिप मारून घ्यायची म्हणजे ते लवकर फाटणार नाही। हे पहा, आपण अशी याला आता डबल टिप देऊन घेऊया। मैत्रिणींनो, खूप पटकन अशी ही फ्रॉक शिवून होते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापड घ्या। साडीचं कापड घेतलं तरीही चालणार आहे किंवा एखादा ड्रेस मटेरियल घेतला तरीही चालणार आहे। खालच्या बाजूला आपण डबल फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे खालचे दागे निघणार नाहीत आपल्या घेराचे। मी खूप छान अशी 2 बंदाची फ्रॉक शिवणार आहे। याला आपण अशी डबल टिप देऊन घ्यायची आहे म्हणजे याचे दागे व्यवस्थित असे बसतात। याच पद्धतीने आपण दुसरी बाजूसुद्धा शिवून घ्यायची आहे। हे तुम्ही पाहू शकता, हे असं आपलं शिवून झालेलं आहे। चला तर आपण दुसऱ्या बाजूला ही चुन्या पाडून घेतलेल्या आहेत। आता आपण त्याला ती जी आपण चौकोनी पट्टी घेतलेली आहे ती डबल फोल्ड करून बसवायची आहे। ही पहा, ही चौकोनी पट्टी चौकोनी तुकडा जो आहे तो आपण डबल फोल्ड करून याला शिवून घ्यायचा आहे। कमी वेळामध्ये आपली ही फ्रॉक शिवून होते। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्क्रिप्ट करू नका, म्हणजे यामध्ये ज्या दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुमच्या लक्षात येतील। मैत्रिणींनो, मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती फ्रॉकिंगचे व्हिडिओ दाखवलेले आहेत। परकर पोलके छोट्या मुलींसाठी दाखवलेला आहे। 2 महिन्याच्या मुलीसाठी परकर पोलके कसे शिवावे याचाही व्हिडिओ दाखवलेला आहे। खूप सुंदर असे शिवलेले आहे। हे पहा, आपण याला डबल फोल्ड करून टिप मारून घेत आहोत। आतापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले तर मनापासून सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असाच सपोर्ट करत राहा व व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा। हे पहा, या दोन्ही बाजू आपल्या शिवून झालेल्या आहेत। खूप आणि खूप सोपी पद्धत आहे ही फ्रॉक शिवण्याची। आपण आता याला उभ्या 2 टिपा देऊन घ्यायच्या आहेत। फिटिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा, कमी जास्त। आपण याला डबल टिप देऊन घेऊया म्हणजे याचे दागे निघणार नाहीत। दोन्ही साईडने आपण याला टिपा द्यायच्या आहेत। हे पहा, आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा टिप देऊया। मैत्रिणींनो, मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती ताटावरचे रुमाल कसे शिवावे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत व रुखवत ठेवण्यासाठी दरवाजाचे तोरण, औक्षण सुपारी, सप्तपदीसाठी लग्नात जी सुपारी लागते ती कशी डिझाईन करायची याचे व्हिडिओ दाखवलेले आहे। हे पहा, या पद्धतीने ही आपली फ्रॉक तयार झालेली आहे। आपण आता हिला बंद बसून घ्यायचे आहेत व खूप छान असे एक फूल तयार करूया आणि ते फूल आपण येथे शिवूया। हे पहा, हे कापड मी घेतलेले आहे। बंद आपल्याला जसे उंची हवी आहे बंदांची तसे घ्यायचे आहे, कमी जास्त नंतर न करायचं ते। आपण बंदांची उंची 7 इंच ठेवूया म्हणजे 3.5 इंच पुढच्या साईडला येणार व 3.5 इंच मागच्या साईडला येणार। आपण ही संपूर्ण पट्टी शिवून घेऊया व ते बंद बसूया। कमी खर्चामध्ये व कमी वेळामध्ये होणारी फ्रॉक ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व आपल्या चॅनलला एकदा भेट द्या, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा। हे पहा, या पद्धतीने अशा आपण टिपा देऊन घ्यायच्या आहेत दोन्ही साईडला। हे आपले बंद तयार झालेले आहेत। मी व्हिडिओमध्ये शेवटला
फ्रॉक कशी तयार झाली ते दाखवलेलं आहे व एका छोट्या मुलीला फ्रॉक घालून दाखवलेली आहे. त्यामुळे हे पहा, आपण आता जे शिवून घेतलेलं आहे त्याचा मध्य घेतलेला आहे व त्या साईडला 2.5 इंच सोडलं, या साईडला 2.5 इंच. आपण हे जे 2.5 इंच सोडलेलं आहे त्याच्यावरतीच आपण बंद बसून घ्यायचे आहेत. म्हणजे आपले बंद फ्रॉकीच्या बरोबर मधोमध येतात आणि फ्रॉक घातल्यावर व्यवस्थित दिसते. आपली जी ही पट्टी आहे वरची त्याचा मध्य घेऊन आपण त्या साईडला 2.5 इंच व ह्या साईडला 2.5 इंच असं घेऊन बंद बसवायचे आहेत. हे पहा, हे आपण एवढे बंद घेतलेले आहेत. एका साईडला 3.5 इंच व एका साईडला 3.5 इंच असं आपण घेणार आहोत. बंद तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. एक एक टिप मारून बघायची. आपल्याला जर बंद मोठे वाटले तर ते थोडे शिलाई उसवून बारीक करायचे. हे पहा, एक बंद आपला शिवून झाला आहे. तसाच आपण हा दुसरा बंदही इथे शिवून घेऊया. हे बघा, दोन्ही साईडचे हे बंद आपले शिवून तयार झालेले आहेत. त्यासाठी आपण एक खूप छान असे फूल तयार करणार आहोत. त्याला मी येथे 3 इंचाचे कापड घेतलेले आहे व त्याचे 2 साईडने टिपा मारून घेत आहोत आपण त्याला. आता ते उलटसुलट करून घेऊया व खूप छान असे बटरफ्लाय आपण तयार करणार आहोत. हे बघा, हे अशी येथे एक वरती टिप मारून घ्यायची आहे. कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये होणारी ही आजची फ्रॉक तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे बघा, हे आपण हातशिलाईची सुई व दोरा घेऊन हे शिवून घ्यायचं आहे व ते आपण फ्रॉकला एका साईडला शिवायचं. तुम्हाला मधोमध शिवायचं असेल तर मधोमध शिवू शकता. तुम्हाला यावरती बटन बसवायचे असेल बटन बसवा. फ्रॉकीला साईडला बटन बसवायचे असतील तेही तुम्ही बसवू शकता. तुम्हाला जशी याच्यावर डिझाईन करायची तशी तुम्ही करू शकता. हे पहा, हे फूल आपण इथे शिवून घ्यायचं आहे व त्यानंतर आपण याला एक बटन चिटकवायचं आहे किंवा शिवायचं आहे. याच पद्धतीने आपण लहान मुलींसाठी सुद्धा अशाच फ्रॉकी शिवू शकतो. मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे बसवावे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत. ते तुम्ही नक्की पहा. तुम्हाला व्हिडिओ आवडतील. खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन दाखवलेल्या आहेत. हे पहा, या पद्धतीने ही आपली फ्रॉक शिवून झालेली आहे. चला तर आपण पाहूया आपली फ्रॉक कशी झाली ते. मी येथे फोटो टाकलेला आहे. मी छोट्या मुलीला एका फ्रॉक घातलेली आहे. तो फोटो तुम्ही पाहू शकता. हे पहा, ही अशी आपली खूप छान अशी पॅन्ट पीसपासून फ्रॉक तयार झालेली आहे. एकदम व्यवस्थित अशी ही फ्रॉक बसलेली आहे. आजचा हा फ्रॉकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.